नमस्कार मित्रांनो, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात लक्ष्मण हाके यांनी अनेक अपेक्षित ओबीसी उमेदवार देऊन त्यांच्यासाठी मोठ्या प्रचार सभा आणि रोड शो देखील केलेले आहेत. हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही उद्या ओबीसींप्रमाणे पॅटर्न दुपटीने चालेल असा दावा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलेला. विशेष करून मराठा आरक्षणाचे आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची झळ बसलेल्या मराठवाड्यात आम्ही राजेश टोपेंनाही पाडू, आमची ओबीसीची ताकद दाखवून देणारच असा इशाराही हाके यांनी दिला होता. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात लक्ष्मण हाके यांनी अपेक्षित उमेदवार उभे देऊन त्यांच्यासाठी मोठा प्रचार सभा आणि रोड शो देखील केले आहेत. त्यामुळेच उद्याच्या निकालात ओबीसींचे किमान 5-6 आमदार तरी निवडून येतील असा विश्वासही हाके यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात थेटपणे ओबीसींचा आपली एकजूट दाखवली आहे. त्यामुळे हरियाणा पॅटर्नच्या दुपटीत ओबीसीचा पॅटर्न राज्यात दिसून येईल. ओबीसींची ताकद निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या काळामध्ये संपूर्ण राज्याला बघायला मिळेल. जिंतूर, आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव तसेच घनसावंगी अशा विविध मतदारसंघात ओबीसींचा एकगट्टा ताकद मतपेटीतून आम्ही दाखवून दिली आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा, महाराष्ट्रात ओबीसींचा पॅटर्न चालला आहे. राजेश टोपे आणि रोहित पवार यांना ओबीसींचा हिसका काय असतो हे दाखवून देईल, असे लक्ष्मण हाके यांनी म्हणाले.